नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपली ऑटोकॅडची जी सिरीज चालू आहे त्यापैकी आपला आज 8वा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ऑटोकॅडमध्ये डोअर्स आणि विंडोजचे डिटेल्स कसे ड्राफ्ट करायचे ते बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत की डोअर्स आणि विंडोजचे प्लॅन्स, एलिव्हेशन, सेक्शन्स कसे ड्राफ्ट करायचे. त्यानंतर लेअर मॅनेजमेंट हा आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हा टॉपिक येणारच आहे. पुन्हा हा डायमेन्शन आणि टेक्स्टचा सुद्धा वापर आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण, आणि ब्लॉक्स वापरायची पद्धत. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण या प्लॅनचं वर्किंग ड्रॉइंग बघितलेलं. जर कोणी बघितलं नसेल तर नक्की ह्या मागचा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. आता आपण आज बघणार आहोत त्याचे डोअर्स आणि विंडोजची ड्राफ्टिंग प्रोसेस. तर आपल्याकडे मेन एंट्रन्स आहे तो 4 फुटाचा आहे. हा 3 फुटाचा आहे. म्हणजे तुम्हाला मी टिपिकल एक साईज सांगून घेतोय. आणि हा 2.5 फुटाचे आहे. हे 1, 2, 3, हे 4, 5, 6 हे डोअर्स आहेत. आणि विंडोज आपले हे 4 फुटाचे आहेत. बाकी सगळे हे 4x4चेच विंडो आहेत. ही 4x3ची आहे, ही पण 4x3 आहे. ही आहे ते 2 फूट बाय 3 फूट ह्या तिन्ही, आणि वरच्या तिन्ही. तर आपण नेहमीप्रमाणे काय करणार आहे, हे ड्रॉइंग आपण सेव्ह ॲज करून घेणार आहोत Ctrl+Shift+S दाबून. आणि इथे आपण नाव द्यायचं आहे डोअर्स अँड विंडो. कॅप्स लॉकमध्ये देतो मी हे, डोअर्स अँड विंडोज शेड्यूल, आणि ओके करायचं आहे. प्रत्येक ड्रॉइंग हे नवीन करायचं आहे, जेणेकरून समजा एखाद्या वेळेस करप्ट वगैरे झालं तर आपल्याला बॅकअपला तो ड्रॉइंग राहतो. मग त्यासाठी आता काय करायचं, आपण पहिल्यांदा मेन डोअरपासून सुरुवात करू. हे मेन डोअर आपण इकडे कॉपी करून घेतले. त्यानंतर हे डायमेन्शन्स इरेज करू. हे हॅच आहे ते सेपरेट हॅचेस करून ओके करायचं आहे, आणि हे उरलेलं इरेज करायचं आहे. आणि काय करायचं आपल्याला, आता हा लेअर मी 0लाच ठेवतो आणि PL एंटर करतो, आणि इथे एक कंटिन्युएशन लाईन दाखवतो. म्हणजे काय की याच्या पुढे आपली भिंत कंटिन्यू आहे असं समजण्यासाठी. ट्रिम करतो आपण ट्रिम, आणि ही लाईन आहे ती इकडे मी कॉपी करून घेतो. हे इकडे मूव्ह करून घेतो. ट्रिम करू. पुन्हा हे इकडे कॉपी करू, आणि या लाईनला थोडंसं स्केल करू 0.75, आणि रिमेनिंग पार्ट आपण नेहमीप्रमाणे ट्रिम करून घेणार आहे. आता यामध्ये बसवणार आहे मी सागवानची लाकडी फ्रेम असते, ज्याला आपण मराठीत चौकट म्हणतो, ती बसवणार आहे. तर त्याची साईज असते ती व्हॅरी करते. जसं की आता मी एक स्टँडर्ड साईज बसवतो, ती म्हणजे 4 इंच रुंदीला आणि 6 इंच लांबीला. हा असा केला. आता यामध्ये काही डिझाईन्स आपण सुचवू शकतो. आपण ज्याला डोअरची ऑर्डर देतो त्यावेळेला आपण काही असं डिझाईन करून देतो, किंवा त्यांच्याकडे जे स्टँडर्ड डिझाईन असतात ते सुद्धा आपण चूज करतो त्याच्यामध्ये. मग यामध्ये आता मी काय करणार आहे, हे मी आता एक्सप्लोड करून घेतो, आणि ह्याच्या सेंटरला एक लाईन, नाहीतर मी एक काम करतो, हे याच्या सेंटरला एक सर्कल घेतो, आणि एक सिम्पल हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. हा एक सिम्पल, आता तुम्हाला दाखवण्यासाठी चॅम्फर मी दाखवतो, नाहीतर इथे असं सर्क्युलर पण घेतो, त्यामध्ये परत मोल्डिंग दाखवतो. पण आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, म्हणून आपण सिम्पल एक दाखवतो. त्यानंतर एक 1.5 इंचाचं एक ऑफसेट मारायचं आहे.
आपल्याला ॲक्च्युली 1.5 इंचाचा ऑफसेट 1.5 हा वरून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाचा ऑफसेट इकडे घ्यायचा आहे लेफ्ट साईडला आणि हा फिलेट करून घेऊ आणि याला हे ट्रिम करून घेऊ. आता हे सिम्पलमध्ये दाखवलं आहे, तुम्हाला डिटेलिंगमध्ये करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर एक आता ह्याच्यामध्ये एक हॅचिंग आम्ही कसं करतो, हे रँडमली एक सर्कल मारून घेतो, म्हणजे त्याच्या जे ग्रेन्स असतात ना लाकडी त्या दाखवण्यासाठी. म्हणजे हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही केलं तरी. पण हे कसं आहे, एकदाच आम्ही करून घेतो आणि त्याचा ब्लॉक बनवून सगळीकडे कॉपी पेस्ट करतो. पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा कसा केला मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ही आपली लाकडी चौकट आहे, हे आपल्याला याच्यातून दिसतंय. आता आपल्याला ना एक लेअर करायचा आहे, एंटर, न्यू लेअर. यामध्ये आपण वूड हे नाव देऊ आणि याचा कलर इथून चेंज करू. हा 34 घेऊ, ओके करू, हा क्लोज करू आणि ह्या लेअरमध्ये हे टाकून देऊ. आणि हे आतलं जे ग्रेन्स आहेत, आपल्याला वुडन ग्रेन्स दिसत आहेत, त्याचं जे लाईन वेट आहे ते आपल्याला करायचं आहे 0.13 आणि याला आपण एक ब्लॉक करून घेऊ. याला नाव देऊ आपण W फ्रेम. एक पिक पॉईंट करायचा आहे, तो इथे घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट, तो इथून इथे, एंटर, ओके. हा आपला एक ब्लॉक तयार झालेला आहे, जो आपलं चौकट म्हणून काम करेल. तर हा आपल्याला बरोबर ह्याच्या सेंटरला प्लेस करून घ्यायचा आहे, इथे आणि इथे. आणि हाच ब्लॉक आहे तो इकडे मिरर करायचा आहे. पुन्हा हा ड्रॉ ऑर्डर करून घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा या वूडच्या लेअरला जाऊन याचं लाईन वेट 0.15 ठेवायचं आहे आणि आपल्याला हे मार्क करायचं आहे. जर बॉटमला जर चौकट असेल तर या लाईन्स येणार, जर बॉटमला चौकट नसेल तर ह्या लाईन्स येणार नाहीत. जर तुम्हाला एकदमच डिटेलिंगमध्ये करायची आवड असेल ना, तर तुम्ही हे करू शकता. नाहीतर काही जण हे डोर्सचे डिटेल्ससुद्धा देत नाहीत, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे हल्ली कसं झालं आहे, सगळं रेडीमेड असल्यामुळे लोक काय हे डिटेल्स देत बसत नाहीत. आता काय करायचं आहे, एक्सेल एंटर, व्ही एंटर. हा आपला प्लॅन झाला. आपण आता काढणार आहोत याचा एलिव्हेशन. पुन्हा एक्सेल एंटर, एच एंटर, हा 0 लेअरला टाकू आणि हा बाय लेअर करून घेऊ. आता हा सुद्धा आपला 0.15 आहे, तो बाय लेअर करू आणि याला 7 फुटाचं आपलं ऑफसेट द्यायचं आहे. पुन्हा काय करायचं, PL एंटर करायचं आहे. आता मी या केसमध्ये हे सगळे ऑन करून घेतो आणि ह्यापैकी नियरेस्ट तेवढा ऑफ करून घेतो, ओके. PL केला की तुम्ही ही चौकट अशी आखून घेऊ शकता. एंटर. सॉरी, आपल्याला बॉटमची लाईन लागणार आहे. मग काय करायचं आहे, ही जी आपली ग्राउंड लेवल आहे ती ही इथून इथं कट करायची आहे आणि ही इथून इथे, आणि उरलेलं ड्रॉइंग इरेज करायचं आहे. आपली 4 इंचाची चौकट आहे, त्यामुळे तुम्ही इथून इथे असं देऊ शकता किंवा 4 इंच इथे टाईप करू शकता. इथून ऑफसेट 4 इंच. ही आपली चौकट तयार झाली. आता यामध्ये आपण काय करायचं आहे,
ही झाली चौकट म्हणजे डोअरची फ्रेम झाली. ह्यामधलं जे पॅनल आहे जर तुम्हाला आत्ता द्यायचं असेल तर देऊ शकता. शक्यतो आत्ता देत नाहीत कारण आपल्याला पहिल्यांदा चौकटीची ऑर्डर द्यावी लागते आणि सगळं आपलं फायनल फिनिश होत येतं त्यावेळेला आपण पॅनल देतो. पुन्हा तुम्हाला आता ह्यात अजून डिटेल करायची इच्छा असेल तर तुम्हाला सांगते. डिटेलिंग कधी-कधी बोरिंग होते पण मला फार आवडतं हे काम. त्यामुळे मी हे जेवढं डिटेल्स देता येतात तेवढं मी डिटेल्स देऊन टाकतो. आता हे काय करू, हे 2 आहेत लाईन्स त्याच्या 0.15ला लाईन वेट करू. सध्या तरी आपण ह्या चौकटीचा आपण डिटेल देऊ. जर तुम्हाला पॅनलचं बघायचं असेल कसं असतं तर मी दाखवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. आता ही आपली डोअरचं हा प्लॅन झाला, हा एलिव्हेशन झाला आणि एक आपल्याला एक सेक्शन लाईन मारायचे, तो म्हणजे ही मी इकडे कॉपी करून घेतो. तो इथून इथंपर्यंत याला नाव देऊ स्मॉल ए. ज्यावेळेला डिटेल्सची शीट असते ना त्यावेळेला मी स्मॉल लेटर्स वापरतो यामध्ये. ज्यावेळेला मेन जसं हा प्लॅन आहे त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स वापरतो याच्यामध्ये, म्हणजे ह्या लाईनसाठी पर्टिक्युलरली. आता हे थोडं डार्क दिसते त्यामुळं ह्याचं पण आपण लाईन वेट ते 0.15 करून घेऊ. सेक्शनमध्ये काय येणार, सेक्शनमध्ये पहिल्यांदा आता हीच लाईन आपण ग्राउंड लेवल आहे ती इकडे शिफ्ट करू आणि सध्या तरी हा प्लॅन इकडे असा हा रोटेट करून घेऊ. मूव एंटर, पी एंटर केलं की प्रिव्हियसली तुमचं सिलेक्शन येतं. एक्सेल एंटर, व्ही एंटर केलं, ह्या 2 लाईन्स मारल्या, ह्या 0 लेवलला टाकल्या. हे उडचं स्पेलिंग डब्ल्यू डबल ओडी पाहिजे, पॉड काहीतरी झालेलं. ओके, हे क्लोज करू, हे 0 लेवलला टाकू आणि ही आपली 7 फुटाची लिंटेल आहे. हे मी बाय डिफॉल्ट 0ला करायचं राहिलं, हे इकडून करून घेतो. ह्याच्यावरती एक 4 इंचाचं लिंटेल दाखवून घ्यायचं आहे आणि जे नको आहे ते आपल्याला हे ट्रिम करून घेऊ आणि खालचे तर काय लागणारच नाही, हे पण इरेज करू. आणि पुन्हा आपल्याला ही जी कंटिन्युएशनची लाईन आहे ती इथं वरती लागणार, हे ट्रिम करू. आणि इथे आपल्याला RCCचं एक हॅच द्यायचं आहे आणि इकडे ब्रिक वॉलचं हॅच द्यायचं आहे. मला बऱ्याचदा शब्द आठवत नाहीत कारण काय होते, माझं सकाळी मी 8ला बाहेर पडतो, साईट व्हिजिट करतो 10पर्यंत. ह्या ब्लॉकमधलं घेऊ, कॉपी विथ बेस पॉईंट, क्लोज, नो करायचं कारण ह्याच्यात काय आपण चेंजेस केले नाहीत. कंट्रोल व्ही. सकाळी 8ला मी जेवूनच बाहेर पडतो, मग त्यानंतर 10-11पर्यंत मी ऑफिसला येतो. जर महापालिकेत जायचं असेल तर मग अजून उशीर होते, मग डायरेक्ट दुपारी 1-2 वाजतात. मग पुन्हा 6पर्यंत मी काय करतो, मी 6पर्यंत माझं कामावरून घेतो सगळं, काय जे डिझायनिंग असेल, ड्राफ्टिंग असेल, बाहेर कोणाला कामं द्यायचे असेल तर मी ते देऊन 6 वाजता मोकळा होतो आणि 6 ते 9पर्यंत मी रेकॉर्डिंगला बसतो. 9 वाजता पुन्हा घरी जातो, जेवून वगैरे पुन्हा 11 वाजता मी एडिटिंगला बसतो आणि 12पर्यंत मी व्हिडिओ अपलोड करून टाकतो.
तर माझी बोरिंग कहाणी राहू दे, आपण याच्यावर फोकस करू. आता हीच चौकट मी काय म्हणते, हे सगळंच आपण इकडे लागणारच आहे आपल्याला. हे इथे घेऊ आणि ही एक एलिव्हेशनची लाईन आपल्याला लागणारच आहे. पुन्हा आपल्याला ही मिरर करून घेऊ. मी आता अंदाजे मिरर मारतो, कारण आपल्याला डायरेक्ट हे इकडं खाली मूव्ह करायचं आहे आणि ह्यावरच्या सर्व लाईन्स आपल्याला एक्सटेंड करून घ्यायच्या. ड्रॉ ऑर्डरने मी त्याला मागच्या साईडला फेकून दिलं आणि ही ड्रॉ ऑर्डरने DR एंटर F एंटर करायचं, म्हणजे फ्रंटला येते. आता पुन्हा आपला जो प्लॅन आहे तो असा इकडे रोटेट करायचा आहे. मूव एंटर करायचा आहे. आणि आता यामध्ये आपल्याला द्यायचे आहेत डायमेन्शन्स. DLI एंटर. हे 7 फूट. प्लॅनचं माप प्लॅनमध्ये द्यायचं आहे, म्हणजे आपली जी रुंदी आहे ती इथेपर्यंत घेऊ. ही 4 फूट आणि इथे एक 7 फुटाचं डायमेन्शन देऊ. आणि खाली नॉमेनक्लेचरमध्ये म्हणजे ॲनोटेशन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथून याचं टायटल द्यायचं की डिटेल्स ऑफ मेन डोअर. आणि त्याला आपण पुढे D1 असं टाकायचं आहे, कारण आपल्याला, आणि हे थोडं बोल्ड करून घेऊ, Ctrl B. कारण आपण ज्यावेळेला वर्किंग ड्रॉइंगचा हा प्लॅन तयार झाला, आता आपण ब्रिक वर्कसाठी हा तयार करतो, त्यामध्ये आपण इथं काही नॉमेनक्लेचर टाकत नाही. पण टाकलेलं बरं असतं सुरुवातीला, तुम्ही टाकून घ्या, कारण आपल्याला हाच प्लॅन आहे ना. जसं की आता इथे हे D1 झालं, तर लगेच इथं हे D1 ठेवून टाकायचं आहे. म्हणजे आपण सुतारांना ज्यावेळेला हे बसवायला देईन ना, त्यावेळेला हा प्लॅन पण त्यांना द्यावा लागतो की कोणत्या डोअरची पोझिशन कुठे आहे, हे सगळं इथे प्रोव्हाइड करावं लागतं. आता यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवून घेतो. ह्याचं आपल्याला एक सेपरेट डिटेल द्यावं लागतं. आता हा आपला ब्लॉक आहे, हा एक्सप्लोड करायचा आणि ह्यामध्ये सुद्धा डायमेन्शन्स द्यायचे. आता बघा, हे डायमेन्शन फार मोठं होते. मग काय करायचं, पुन्हा D एंटर द्यायचं आहे आणि इथे न्यू करायचं आहे आणि इथे नाव द्यायचं आहे फॉर डिटेल आणि कंटिन्यू करायचं आहे. इथे ओके करू आणि हा फॉर डिटेल्स आहे ना, हा सेट करंट देऊ आपण. सेट करंट क्यू, सेट करंट देऊ. हे मॉडिफाय करायचं आहे आणि ह्याच्या ज्या ॲरोज आहेत हे आपल्याला निम्मे करून घ्यायचे आहेत, कारण आपण हा जो ब्लॉक आहे तो दुप्पट करणार आहोत. त्याला 2 द्यायचा आहे आणि याचा टेक्स्ट आहे ते आपण, एकच मिनटं, ओके करतो. ह्याला STमधून ना मी आता एक काम करतो, हे 0च करून घेतो. अप्लाय, क्लोज. हां, आता आपल्याला ते चेंज करता येईल. फॉर डिटेल्समध्ये आहे आपण मॉडिफाय. इथं टेक्स्टमध्ये आपल्याला हे 3 द्यायचं आहे आणि आपल्याला काय ऑफसेट हा 0 ठेवायचा आहे. मी विसरलो कसं मला माहीत नाही, मी नेहमी ते 0च ठेवतो. बाकी सगळं एवढेच 2च चेंजेस करायचे आहेत. ओके करायचं आहे, क्लोज करायचं आहे आणि आता हे इरेज करू. DLI एंटर. हा आणि हा बघा, आत्ता ते मापात आलं बघा. पुन्हा अजून तुम्हाला चेंज करायचं असेल, पुन्हा मॉडिफायमध्ये जायचं, टेक्स्ट हे 3 आहे तिथे 2 करू आणि हा ॲरो साईज आहे तो
1.5 देऊ. ओके करू, पुन्हा क्लोज करू. आणि हे सुद्धा एक चॅम्फरचं माप द्यायचं आहे. हे 2 इंच इकडे आणि ॲक्च्युली आपल्याला हे या साईडला घ्यायला पाहिजे. आणि हा जेवढा आपण कट करणार आहे पार्ट तो सुद्धा आपल्याला इकडे द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला हे एक डायमेन्शन द्यायचं आहे, म्हणजे ते सुताराला असं कळालं पाहिजे की आपण इथून 2 इंच आणि इथून 2 इंच कट करण्यासाठी सांगितलेलं आहे. एवढंच द्यायचं आहे. त्यानंतर एक टोटल रुंदी की बाबा तुमची चौकटीचं टोटल माप काय आहे हे आपण ह्याच्या लाईनीत घेऊ. ही 4 इंच म्हणजे 6x4चं आपलं झालं. आणि इथे एक ह्या ग्रूचं सुद्धा आपल्याला इथे एक माप द्यायचं. आता हे द्यायचं अवघड आहे, फार किचकट होणार आहे, पण द्यावं लागणार, त्याला काय पर्याय नाही. हा अर्धा इंच याला आपण इकडे शिफ्ट करू थोडंसं, हा या साईडला. हे अर्धा इंचचं झालं. आणि आता हे 1.5 इंचचं. आता या केसमध्ये काय करू आपण, पुन्हा डी एंटर करू, मॉडिफाय, हा टेक्स्ट साईज हा सुद्धा 1.5 इंच देऊ. ओके, क्लोज. आत्ता थोडं हे व्यवस्थित वाटायला लागलं. आता आपण ॲरोची साईज पण जरा कमी करून घेऊ, ही 1 इंच करू. ओके, क्लोज. ह्यामध्ये आपल्याला अजून काय करता येतं तुम्हाला दाखवतो. मॉडिफायमध्ये जायचं आणि आपल्या ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या आपण डॉटेड दाखवू शकतो. डॉट आणि ही सुद्धा डॉट. ओके, क्लोज. आता हे प्रॉब्लेम काय झाला आहे, फार लहान आहे. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, असू देते, मला मी ह्याचं सोल्युशन सांगतो पुढे. बी एंटर करायचं आहे, पिक पॉईंट करायचा आहे, इथून सिलेक्ट ऑब्जेक्ट, हा पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आपल्याला विथ डायमेन्शन्स. ओके, आणि याला नाव द्यायचं आहे डुअर डिटेल आणि ओके करायचं आहे. आणि हे काय करायचं, स्केल करायचं आहे, हे जवळपास दुप्पट. अजून एकदा मी दुप्पट केलं. आता पुन्हा याच्यात जायचं आहे, ओके करायचं आहे. आणि इथून जर बघितला, ह्याला समजा तुम्ही डबल क्लिक केला, काहीतरी विचित्रच झालं ते. याच्यावर राईट क्लिक करू आपण आणि प्रॉपर्टीजमध्ये आपण हे जे दिलेलं ना, याचं आपल्याला स्केल बदलायचं आहे. ॲक्च्युली ॲरो साईज हा 1 इंच आहे, 0 आहे. नाही, येत नाही आहे बहुतेक ह्याच्यातून, नाही येत नाही आहे. मग सरळ आपण काय करू, डी एंटर करू आणि ते जे मॉडिफाय, हे जे आहे ना, हे बदलू, .x2, म्हणजे डबल होते का बघू. नाही, तरी सुद्धा होत नाही आहे. पुन्हा बघू आपण ट्राय करून. सरळ ना डॅशवालं देऊ आपण, डॅश आणि हे डॅश. ओके, क्लोज. नाही, ते डॅश पण दिसत नाही, पण असू दे, काय प्रॉब्लेम नाही. हे क्लोज करू, सेव्ह चेंजेस. आता इथे दिसायला लागले बघा. हे आपण जेवढं लांब घेऊ ना,
जेवढं आपण स्ट्रेच करू ना डायमेन्शन तेवढं दिसतंय. तर क्लोज करून बघू आपण. मला हा आरो पण थोडा जास्तच वाटतोय. क्लोज करून बघू. सेव्ह चेंजेस. बघा हे असं दिसतंय. मॉडिफाय. हां हां ॲरो साईज 0.5 ठेवू, म्हणजे अर्धा इंचच ठेवून बघू. ओके. क्लोज. आणि ह्याला काय करू आपण, पुन्हा ब्लॉकमध्ये जाऊ आणि याचा जो लेअर आहे तो एलिव्हेशनच्या ह्याला घेऊ आणि हे फार लांब झाले ते आपण थोडं स्ट्रेच करून घेऊ. कारण उगीच ते पसारा वाढल्यासारखं उगीच नको ते. आणि याला एक बॉर्डर करून घेऊ आणि सेव्ह करू. म्हणजे हे आपलं डोअरचं हे डिटेल आपल्याला देऊन झालं. हे आपलं मेन डोअरचं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या डोअरचं हे 2 ओपनिंगच आहेत त्यामुळे याचा काय प्रश्नच नाही. आणि हे एक डोअर आहे, वरचे सगळे डोअर्सच आहेत. हे एक 2.5 फुटाचं आहे आणि हे आता आपण 3 फुटाचं करून घेऊ. 3 फुटाला काय करायचं, आता हे एवढं कॉपी करायचं आहे आणि इकडे घ्यायचं आहे. आणि या केसमध्ये आपल्याला आता भिंती दाखवल्या नाही तरी चालतील. आणि सेम आता आपली प्रोसिजर रिपीट होते. एक्सेल एंटर, व्ही एंटर, हे इथे क्लिक करू आणि हे इकडे कॉपी करून घेऊ. आणि ते आपलं 4 फूट होतं ते आता हे 3 फूट झालं. मग समजा तुम्हाला ना हे 3 फूट झालं. आता आतमधली चौकट तुम्हाला छोटी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. ही फार मोठी होते ॲक्च्युली, ही मेन डोअरला वापरतात. आणि 4 फूट 5 फूटसाठी ही 6x4ची बरी पडते. आतमध्ये मग शक्यतो काय होतं आहे, ज्याला इंटेरियर करतो ना त्याला इथे सरळ प्लायवूडचं फ्रेमिंग करून घेतो. म्हणजे जर आधीच ठरलं डिझायनिंगच्या वेळेला, जर क्लायंटनी सांगितलं की आम्हाला हे इंटेरियर पण करून घ्यायचं आहे कन्स्ट्रक्शन झाल्या तर त्या केसमध्ये आपण त्यांना सांगू शकतो की मेन चौकट आपण फक्त इथं बसवायची आणि आतमध्ये आहे ते आपण प्लायवूडमध्ये त्याच्यावर व्हिनियर लावू किंवा सनमायका लावू, तुमच्या चॉईसनुसार आपण करू शकतो. आणि इथे आता हल्ली काय आलं आहे, CPVC आलं आहे. सगळे PVCचेच डोअर्स बसवले जातात. त्यामुळे ह्याचं दिलं नाही तरी चालते, तुमच्या ह्याच्यावर आहे ते. ह्याचं दिलं नाही तरी चालते थोडक्यात. ओके. आता काय करायचं आहे, ह्याचं नाव आपण इकडे घ्यायचं आहे आणि हे याला नाव देऊ D2. हे इथे अपडेट करायचं आहे. हे D2. जेवढे आपले 3 फुटाचे डोअर्स आहेत ते आपल्याला इथे कॉपी करून घेऊ. 3 फुटाचे माझ्या मते हा एक आहे, हा झाला. ग्राउंड फ्लोअरला तर एकच आहे. तर यामधलं आपल्याला हे मेन हा शब्द डिलीट करू, मूव करू आणि आपल्याला इथे सुद्धा राहिले एलिव्हेशन. आणि काय करू, हे थोडं खालच्या बाजूला मूव करून घेऊ. आणि इथे हे नाव देऊ
सेक्शन ॲट स्मॉलमध्ये A-A आणि ही याचं टेक्स्ट आपण करून घेऊ 4 इंच आणि यालाच आपण मॅच प्रॉपर्टी करून घेणार आहे. पुन्हा हे आपल्याला इकडे कॉपी करून घेऊ आणि याला नाव देऊ आपण स्मॉल बी. आणि हे जे टेक्स्ट आहे इकडे कॉपी करून इथे ठेवू आणि याला सुद्धा आपण एडिट करून घेऊ. सेक्शन ॲट स्मॉल बी. सेम असंच आपण तिसऱ्या डोअरसाठी करणार आहोत, जे असणार आहे आपलं 2.5 फुटाचं. मग यामध्ये तुम्ही हे काढू शकता. यामध्ये प्लॅन द्यायची पण काही गरज नाही, पण मी तुम्हाला एक टिपिकलसाठी मी करून दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही. हे स्केल करतो, स्केल नाही, स्ट्रेच करतो 6 इंच. नाही, हे काढलेलंच बरं आपल्याला. यामध्ये सरळ आपण ना एक टिपिकल जे हे 0 मध्ये घेतो. CPVCची माझ्याकडं हे आहे का बघतो मी, ब्लॉक आहे का मी बघतो, चेक करतो. हे मागच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही एक केलेलं, आता ह्याच्यावरच आपण काम करू. तर मी हे इकडं मूव्ह करून घेतो. ह्याच्यामध्ये बघा सगळे डिटेल्स दाखवलेत. हा आपला मधला दरवाजा आहे, म्हणजे तो पॅनल आहे. हे सध्या मी डिलीट करून टाकतो, कारण आपल्याला हे इथं आपण दाखवलेच. इकडे एक्सटेंड होणार. तर आपला हा गिलावा येतो. आता ह्या गिलाव्याचं पण हॅचिंग इथे आपल्याला दाखवायला लागणार आहे. ॲक्च्युली आपण ह्याचं सेपरेट डिटेल तयार करू. आता इथे आहे असं राहू दे. हे एक्सेल एंटर, V एंटर आणि हे आपण स्ट्रेच करून घेऊ. हे 0 पासून, इथे 0 पासून म्हणजे काय की आपल्याला ही 0 आता येणार आपली. पुन्हा मी हॅच रिपीट करतो. इथे एक आणि इथे एक आणि ही मॅच प्रॉपर्टी करतो. आणि ह्याचं ना थोडं आपल्याला 0.1 करून घेऊ, म्हणजे इथे दिसताना व्यवस्थित दिसू शकते. आता काय करायचं आहे, ह्या ज्या एलिव्हेशनच्या लाईन्स आहेत ही इथे येणार आणि ही इथे येणार. ह्या आतल्या ह्या लाईन्स आपण इरेज करू आणि हा आता वूड नाही आहे, आपल्याला 0 लेअरलाच टाकावं लागणार आहे. आणि हे एवढं इकडे ऑफसेट द्यायचं. हे इरेज करू आणि हे एलिव्हेशनच्या लेअरला टाकू. आणि आता तुम्हाला मी ह्याचं डिटेलिंग कसं करायचं सांगतो. आता हे तरी थोडं आपण आता वर मूव्ह करून घेऊ. हे थोडंसं ह्या बॉटमला अलाइन करून घेऊ. ओके,
आणि आपल्याला पुन्हा हेच डिटेल इथे कॉपी करून घेऊ. आणि आपल्याला काय करायचं आहे, अजून एक माझ्याकडून एक गोष्ट राहिली, ती म्हणजे आपल्याला इथे एक सर्कल करायचा आहे आणि तो रेड त्याचा कलर करायचा आहे. आणि ह्याला एक नाव द्यायचं आहे आपल्याला. त्याला नाव देऊ आपण बी. इकडे शिफ्ट करतो, बी देऊ आणि ह्याचा पण कलर जो आहे तो हा रेड करू. आणि हे आपलं एक स्पेशल ड्रॉइंग असल्यामुळे हे रेडमध्येच असू दे. इथे नाव द्यायचं आहे डिटेल ॲट बी. हे इथून आपल्याला डायरेक्ट अप्पर केस करता येत आणि याला थोडं आपण बोल्ड करू. आणि याला सुद्धा आपण बोल्ड करून घेऊ. सेम हेच आपल्याला इथे कॉपी करावं लागणार आहे. तर हे सुद्धा इथे कॉपी करून घेऊ. आता आपल्याला ह्याचं डिटेल करायला लागणार आहे. हा जो पार्ट आहे ना ह्याचा, हा आपण सेपरेट इकडे कॉपी करून घेऊ आणि याला हे हॅच मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. ॲक्च्युली मी नेहमी सेपरेट हॅचेस करतो आणि विसरून पण जातो मी. तर सेपरेट केलं असतं ना तर आपल्याला हा बघा एवढं कॉपी झालं असतं. आता पुन्हा ह्याला आपण ब्लॉक करून घेऊ, बी एंटर. आणि ह्याला टी टॉयलेटचं असल्यामुळे याला टी डोअर नाव देऊ. पिक पॉईंट, एखादा पॉईंट सिलेक्ट करायचा आहे, मी हा करतो आणि सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर, ओके. पुन्हा याला डबल क्लिक करायचं आहे, त्या आपल्याला ह्याच्यात डिटेल्स भरायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण इथे हॅच करून घेऊ. हा हॅच जो आहे तो हॅच एडिटमधूनच जाऊ आपण. तो द्यायचा आपल्याला हा सँडवाला, ओके. पॉईंट नॉट टू, एंटर. मॅच प्रॉपर्टी आपण याला करून घ्यायचे. आणि हा माझ्यामध्ये 0 लेअरला आहे तो आपण करून घेऊया हॅच या लेअरला. आता बॅकग्राऊंडमुळे ते आपल्याला हॅच दिसेल आणि इथं आपल्याला ते ॲनोटेशन्स द्यायचे आहेत. आता हे आपल्याला एक लीडर द्यायचा, त्यासाठी मी ह्या डायमेन्शनच्या लेअरला जातो, इथून ते इथे. आणि पुन्हा आपल्याला टेक्स्टच्या लेअरला जायचं आहे, टी, एंटर. आणि इथे नाव द्यायचं आहे ग्रॅनाइट फ्रेमिंग. आणि याची उंची जी आहे ती 3 इंच पण पार होते, 2 इंचच देऊ. तो एंटर, याला डबल क्लिक करू आणि आता ह्याचं हे डायमेन्शन हे 3.5 आणि हे 4.5, हे या बाजूला देऊ. आणि हे जे आहे आपलं हे इथे देऊ, ग्रॅनाइट
फ्रेमिंग एंटर. थोडं मूव्ह करून घेऊ. LE एंटर. इथून ते इथंपर्यंत आणि हे डायमेन्शनच्या लेअरला टाकून देऊ. आणि ह्याची प्रॉपर्टी आपल्याला बदलता येते का बघू. याची समजा 3 केली, नाही ही एकच असू दे. आपल्याला याचा बदलायचा आहे. हां, ॲरो साईज हा 2 केला. हां, थोडंसं आणि याला आपण सर्कल देऊ. थोडं स्ट्रेच करून घेतो आणि हे इकडे. आणि इथे पण तुम्ही नाव देऊ शकता PVC पॅनल म्हणून, पण आत्ता ही काय द्यायची गरज नाही आहे. मग हे क्लोज करून घेऊ. सेव्ह चेंजेस येस. आणि हे इकडं आल्यावर याला स्केल करून घ्यायचं आहे तिप्पट. ओके होते सोडा, काही प्रॉब्लेम नाही. हे फक्त आपल्याला हे चेंज करावं लागणार लेअर याचा. होम डायमेन्शन क्लोज करून घेऊ आणि सेव्ह. आता यात काय प्रॉब्लेम झाला, हे जे आपलं टेक्स्ट आहे ग्रॅनाइट फ्रेमिंग हे झाले जास्त. हे करू आपण 1.5 इंचच करू, म्हणजे ते 4.5 इंच स्केल केल्यावर दिसेल. त्यामुळे हे सुद्धा आपण कमी करून घेऊ. हे मूव्ह करून घेऊ आणि क्लोज करू. आता ह्यातलं हे एवढं इकडे मूव्ह करून घेऊ. हे इरेज करू आणि हे टेक्स्ट आपण इकडे मूव्ह करू. आता आपल्याला पुन्हा डायमेन्शनचं लेअर चेंज करून पुन्हा एंटर करून आपल्याला स्टँडर्डमध्येच जायचं आहे. सेट करंट ओके. DLI आणि आपल्याला इथून माप द्यायचं आहे. हे 2.5 फूट आणि हे 7 फूट आहे. आणि ह्याचं काय करायचं आता, हे इरेज करून घेऊ आणि हे जे आहे, मग एक काम करू आपण. हां, हे एवढं सरळ आपण कॉपी करू. इकडे आणि रोटेट करू. आणि हा आपल्याला हा पॉईंट लागणार, तो इथे ठेवून आता ही आपली 9 इंचाची भिंत आहे, ती 6 इंचाची होणार. त्यामुळे हे आपण स्ट्रेच करून घेऊ. 6 इंच, ओ सॉरी 3 इंचाने स्ट्रेच करावं लागणार. हे 3 इंच, म्हणजे हे थोडं बाहेर आलं आणि हे थोडं बाहेर आलं. आणि याचे व्हर्टेक्स आपण इकडे शिफ्ट करून घेऊ. हे सध्या आपण इरेज करू आणि हे इकडे स्ट्रेच करून घेऊ. आणि इथे आपल्याला एक गिलाव्याची
ही गेल्या वेळची आपल्याला लाईन मारावी लागणार. ही आतली लाईन काय गरज नाही आहे त्याची. ही इथे आणि ही इथे येणार आणि ही आपल्याला एक्सटेंड करावी लागेल. इथे आहेच बघा. ही मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. असं का झालं हे एक्सटेंड करून घेतो. जर तुम्हाला इथं गेल्या वेळेचं हॅचिंग दाखवायचं असेल तर तुम्ही इथे हॅचिंग दाखवू शकता ह्या गॅपमध्ये. कारण ह्याच्यात काय दिसणार नाही आहे म्हणून तर मी काय दाखवणार नाही आहे. हे झालं इथं, हे झालं इथं. आणि ॲक्च्युली हा ना ग्रॅनाईट, बॉटमचा ग्रॅनाईट हा पूर्ण इथपर्यंत येणार. हा ॲक्च्युली हा पण ग्रॅनाईट इथपर्यंत येतोय, पण ते पैसे वाचवण्याचा ही प्रकार आहे हा. हे डिलीट, हे डिलीट, हे डिलीट आणि हे डिलीट. ओके, तर आपलं हे टॉयलेटचं डिटेल, टॉयलेटचे डोअरचे डिटेल झालेत. आता आपण करून घेऊ विंडोचे डिटेल. आता याला नाव देऊ आपण D3. आणि याला इकडे शिफ्ट करून घेऊ, कॉपी करून घेऊ. हे ओके, हे काम करतो मी. हे जे 0 दिले ना हे डिलीट करतो. आणि तुम्ही काय करू शकता, टेक्स्टच्या लेअरमध्ये जाऊन एक PU करतो, ऑल. म्हणजे हे आधीचे हे सर्व हे झालं की फ्रेमचा का लेअर राहिला आहे मला कळेना झाला आहे. तो प्रिवियस 86 ना. हा मग आपण काय करू, एलिव्हेशनच्या लेअरला टाकू. PU एंटर करून. आता तो काय होत नाही आहे, राहू दे. मी हे सांगत होतो तुम्हाला, टेक्स्टच्या लेअरला आपण त्याला एकतर तुम्ही रेक्टँगल देऊ शकता जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित उठून दिसेल. आणि हे इथे आणि एक इथे आणि हे थोडंसं मूव करून घेऊ वरती. याचा कलर जरी चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे सगळेच ह्याचा तुम्ही सेपरेट लेअर पण बनवू शकता, की तुम्हाला टेक्स्टच्या लेअरमध्ये न ठेवता तुम्हाला जर वेगळा लेअर करून त्याचं नाव देऊ शकता, की बाबा त्याचं नाव तुम्ही काय देऊ शकता, डोअर विंडो शेड्यूल म्हणून पण नाव देऊ शकता. हे इरेज करून हे खालचंच मी इकडे कॉपी करून घेतो. आपलं खालचं आणि वरचं सेमच आहे. ओके, हा पण D2च आहे, आपण D2च आहे. मग तो D2चा आपला बॉक्सवाला कॉपी करून घेऊ. आपलं डोअरचं झालं आहे. विंडोचं काय आपले किती प्रकार आहेत, हा एक प्रकार, हा एक प्रकार आणि हा, हे आपले एवढेच प्रकार आहेत. मग हे आपण कॉपी करून घेऊ. आपण ही 4 फुटाची विंडो ही कॉपी करून घेऊ आणि ही इकडे मूव करू. माझ्याकडे एक ॲल्युमिनियम फ्रेमिंगचं ब्लॉक्स तयार आहेत. ॲक्च्युली याला थोडं एडिट करायची गरज आहे. इकडे एक लाईन येते, याला मॅश प्रॉपर्टी करून घेतो.
हे सेव्ह करतो. ओके. आणि आपला जो एलिव्हेशनचा 252 आहे तो 253 करू जरा. हां, इकडे आता आपलं ही 9 इंच आहे, तर ही इरेज करू आणि इथे आपल्याला 9 इंचाचा एक ऑफसेट मारून घेऊ आणि बरोबर ह्याच्या या सेंटरला इकडे मूव्ह करू आणि हे सुद्धा बरोबर ह्याचा हा मिड पॉईंट येईल आणि हा इकडे मिरर करू. आता काय करायचं आपल्याला, हा लेअर पहिला बदलून घेतो मी. एलिव्हेशनच्या ह्याला जातो आणि ह्या लाईन्स आपल्याला जोडून घ्याव्या लागणार आहेत. पुन्हा आपल्याला काय लागणार आहे, ही जी आहे ही अशी मिरर येणार. शिफ्ट बिटवीन मिड, येस, हा इरेज करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे बघा आहे हे जॉईन करावं लागणार आहे. आणि ॲक्च्युली आम्ही ना प्रत्येक वेळेला हे डिटेल्स द्यायचं की 5 mm ते ग्लास येणार आहे, मग त्या ग्लासचा प्रकार कोणता. तर ते आता कसं तोंडीच सांगून होते, ज्याला ॲल्युमिनियम विंडोवाला आपल्याला कोटेशन देतो त्यामध्ये हे स्पेसिफिकेशन आपण पहिला चेक करूनच घेतो. त्यामुळे आता इथे काय लिहित बसत नाही, ते फक्त आपल्याला रेफरन्ससाठी हे मी तुम्हाला दाखवून घेतो. ओके, हे 4 फूट झालं. तर ही लाईनची काय गरज नाही आहे. मग काय करू आपण, आपल्याला एक्सटर्नल वॉल एक दाखवून घेऊ जी येणार आहे आपल्याला 0-0ला. समजा तुम्हाला हे ग्रॅनाइटचं जर करायचं असेल तर हेच तुम्ही इकडे कॉपी करून घेऊ शकता. तरी तुम्हाला मी दाखवून घेतो. आता आपण हे 6 इंच भिंतीला केलेलं हे येणार 9 इंच भिंतीला. मग काय होणार ह्याचं, हे इकडे स्ट्रेच होणार. हो, हे डिसिलेक्ट करायचं राहिलं आणि हे सुद्धा डिसिलेक्ट करू आणि हे आपल्याला हे इथंपर्यंत घ्यावं लागेल. आता आपल्याला हे सुद्धा ना हा ब्लॉक इकडे स्ट्रेच करून घेऊ. सरळ मी हे मूव्हच करून घेतो. काहीतरी काम करतो, हे सध्या इरेज करून घेतो आणि आपल्याला ह्या ग्रॅनाइटवर हे इथे शिफ्ट करायचं आहे. इथे तर काय आता गिलावं येणार नाही, त्यामुळं ही लाईन आपल्याला काय उपयोगी नाही आहे. ओके, आणि आपल्याला ही जी फ्रेम आहे ती इथून ते इथे अशी ही टच होऊन जाईल. आता काय करायचं आपल्याला, हेच जे आहे हे सोडून ही जी आत्ता आपण ग्रॅनाइट फ्रेम दाखवली, एक्स्ट्रा काहीतरी लाईन यायला लागले, हे मी पहिला इरेज करून घेतो. डिलीट, डिलीट, हे ट्रिम करतो.
ही फ्रेम आपल्याला पुन्हा ही लाईन यायला लागली एक्स्ट्रा, ही झाली डिलीट. हे मिरर मारतो आता इथे, इथून इथे, आणि ही फ्रेम आपल्याला बाहेर काढून इकडे मूव करून घ्यायला लागेल. ओके. आणि आता आपल्याला ही जी गिलाव्याची लाईन आहे इथून ते इथपर्यंत, हा आपल्याला एक ऑफसेट मारावा लागणार आहे. मी टेम्पररीली एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतो आणि त्याला ऑफसेट देतो. हा म्हणजे आपल्याला एक गिलावा आहे असं हे जाणवेल. हे सध्या स्ट्रेच करून घेतो आणि एक्सप्लोड करत आता. ही लाईन काय नको आहे, ही ट्रिम करू. हे जर तुम्हाला थोडा अजून इफेक्ट द्यावा वाटत असेल तर आपण 1 इंच किंवा अर्धा इंच आपण असं बाहेर काढू शकतो. आता ही लाईन ट्रिम करून ही इरेज करतो आणि ही इकडे फिलेट करून घेतो. आता ह्या झालं आपलं बॉक्सचं झालं. हे आपलं ॲक्च्युली आहे ते, ही जी भिंत आहे ती एंटर करून 9 इंच खाली टाकायचं आहे. आज थोडासा आपला कॉम्प्लिकेटेड व्हिडिओ झाला आहे. हे ट्रिम करून घेतो आणि हे इरेज करतो. कुत्रे खुंका लागलेत. इकडे एक लाईन मारतो आणि हे इथून ते इथे मूव करतो आणि इथे पुन्हा एक ऑफसेट देतो. तो ऑफसेट येणार एवढा, म्हणजे गिलाव्याची लाईन आपली होऊन जाते. आणि ही जी आहे ती आपली भिंत येणार. पुन्हा हे मी एक्सटेंड करून घेतो आणि उरलेलं एक ट्रिम करतो, हे फिलेट करतो, हे मॅच प्रॉपर्टी, याला आपण कंटिन्यू लाईन दाखवू. आणि इथे हॅच देऊ. या हॅचला आपण विंडो हे वॉल हॅचचं मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. आणि हे काय करू आपण, हे सध्या इरेज करू आणि हे एवढं सगळं फक्त हे सोडून, हे ग्रॅनाईट थोडक्यात काय हे एवढं, ही एक लागणार, ही मिरर करू. ही ट्रिम करून घेतो. तुम्ही एकदा हे डोअर्स आणि विंडोज शेड्यूल करून घेतला ना, हे बोरिंग वर्क एकदा केलं ना, तुम्ही सगळीकडे कॉपी पेस्ट करू शकता. हे मी असे बरेचसे सेट्स करून ठेवलेत. स्पायडर ग्लास सगळी डिटेल्स मी ऑलरेडी करून ठेवलेत. आता आपल्याला ही लाईन तर काय लागणार नाही. एकदाच कष्ट घ्यायचं आहे आयुष्यात, मग काय आपोआप पुढं तुमचं ऑटो पायलटला जाऊन बसतं. हे इथून इथे पुन्हा ही ग्लास आहे आपली इथे. आता हे इथून इथपर्यंतच येईल. हे इथे झालं. आता ही जी फ्रेम आहे इथून इथे, इथून इथे,
आता आपला एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे 4 फूट आहे का आपला, पहिला कन्फर्म करून घेऊ. 1 इंच इथे ऑफसेट. हे मिरर मारताना एक चूक झाली आहे माझ्याकडून, ती म्हणजे ही इथून ते इथं असं यायला पाहिजे. ओके. तर हे डिसिलेक्ट करतो मी आणि हे इरेज करून आपल्याला हे लागणार आहे, कारण हे आपण नंतर डेव्हलप केलं. ओके. आता दोन्हीकडे ते सेम झाले आणि ही लाईन आहे ती एलिव्हेशनची लाईन आपल्याला ही इथे येणार. एक्सटेंड करून घेऊ इकडे. आता इथे जसं आपण केलं ना, सेम इथेच आपण सेम करू शकतो. आणि हे बोल्ड करून इथं आपण लिहू शकतो की इथं हे ग्रॅनाईटचं फ्रेम लावलेले आहे. पुन्हा हे ॲल्युमिनियमचे स्लायडिंग्स आहेत. हे ॲल्युमिनियमच्या स्लाईडला थोडंसं आपण हे अजून डार्क करून घेऊ. काय होते ते दिसेना झाले प्रॉपरली. 0.3 करू, याला हे मॅच प्रॉपर्टी करू आणि याचा कलर पण ना, याचा कलर थोडासा डार्क द्यायला पाहिजे. पेस्टलमध्ये नाही होणार ते. ॲल्युमिनियम कलर सापडायचा अवघड आहे. इथं खाली सापडू शकते इवन इफेक्ट, पण हा नाही चालणार. आधी ओके नाही, हा बघू आपण, ट्राय तरी करून बघू. येस, बऱ्यापैकी दिसते हे. पुन्हा ह्याचे सुद्धा, कारण हे आपले हे डार्क का दाखवत आहे, कारण आपले ॲल्युमिनियमचे फ्रेम्स आहेत ना, ते पण आपले त्याचे कलर्स चेंज होणार आहेत. तो हा कलर आहे. कलर का चेंज होणार आहेत, तर ते आपले कट होणार आहेत म्हणून चेंज होणार आहेत. त्याचं आपलं लाईन वेट चेंज करायचं राहिलं बोलण्याच्या नादात. याचं 0.30 सेव्ह चेंजेस झालं. हे प्लॅन आपला ह्याचा रेडी झाला. जर तुम्हाला याच्यात बाकीचे डिटेल्स दाखवायचे असतील तर ते दाखवू शकता, पण आत्ता हे डिटेल्स ह्याचे काय दाखवण्याची गरज नाही आहे, कारण तोपर्यंत आपलं हे सगळं कास्टिंग होऊन, आपलं ग्रॅनाईट होऊन सुद्धा आपल्याला हे बसतं. आपण ग्रॅनाईटवाल्याला पण हे देऊ शकतो की आपलं हे ग्रॅनाईटचं प्लेसिंग कसं होणार आहे. त्याप्रमाणे तो ग्रॅनाईट प्लेसिंग केल्यावर, म्हणजे थोडक्यात काय, ग्रॅनाईटवाला आणि म्हणजे फरशीवाला आणि जो ॲल्युमिनियमचं आपलं आपण ज्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ, त्या दोघांची सांगड घालून आपल्याला हे काम पुढं सरकायला लागेल. आपली ही एक एलिव्हेशनची लाईन राहिली बघा, इथून ते इथंपर्यंत एक प्लॅनमध्ये दिसणार आपल्याला. काही जण तर असं पूर्ण इथंपर्यंत घेतात, हे असं दाखवतो तुम्हाला. इथून ते इथंपर्यंत घेतात आणि असं बाहेर काढतात. ते फार बल्की वाटतं ते. तर काय करायचं, ह्याचं एलिव्हेशन काढून घेऊ. व्ही आपल्याला 0 लाईन घ्यायचे, ही आणि ह्या लाईन्स ही पण घेऊन टाकूच इथे. आणि एक्सेल एंटर, एंटर एलिव्हेशनसाठी घेतले मी हे. आता हे जेवढे ऑफसेट्स आपण दिले ना, तेवढे ऑफसेट्स इथे रिपीट करायचे, इथून इथे. आणि एक 24 इंचावर मी एक रेफरन्स लाईन मारून घेतो आणि ह्याची मिरर इकडून
इकडे, आणि उरलेला पार्ट आहे तो आपल्याला इरेज करावा लागणार आणि हे फिलेट करून घेऊ. ॲक्च्युली ना आपल्याला हे ग्रॅनाइटच दिसणार आहे एवढं, त्यामुळे ह्या 2 लाईन काही येत नाही आहेत. ही एक लाईन आणि ही एक लाईन दिसते आणि फार कन्फ्युजन होणार. त्यापेक्षा आपण एक काम करू, एक सरळ रेक्टँगल मारून घेऊ, डी एंटर, 4 फूट बाय 4 फूट एंटर. आणि ह्याच्यामध्ये आपण हे फक्त फ्रेमिंगचंच देऊ, नाहीतर ते सगळ्या लाईन्स काढत बसलो तर आपल्याला कन्फ्युजन होणार. ते ही आतमध्ये घेतली. आता आपण हे काय करू, रोटेट करू, कारण आपल्याला आतून दाखवायचं आहे. RO एंटर. हे 3Dची कमांड ओपन झाली. एक्सेल व्ही, हे आपण आतून दाखवून घेऊ. 4 बाय 4. आणि ही आपल्याला ही एक फ्रेम दिसणार आपल्याला. हे ट्रिम करू आणि ही एक ट्रिम करू, कारण आपल्याला ही फ्रंटला दिसणार. ही फ्रेम ही पहिल्यांदा आपल्याला दिसणार आणि मग ही दिसणार, त्यामुळे ह्याचा हा पार्ट मागं जातो, त्यामुळे हे काय दाखवायची गरज नाही, आपल्याला हे दाखवायला लागणार. त्यामुळे हा असा इथे कट होणार. आणि तुम्हाला समजा त्याचं बटन्स दाखवायचे असतील तर एक छोटंसं हे इथे दाखवून घेऊ शकतात. हे इकडे लॉक होणार. हे काम करतो मी, हे बरोबर याचा मिड पॉईंट घेतो आणि ह्या दोघांच्या मिड पॉईंटला तो मॅच करून घेतो. येस. आणि मिरर करतो इकडे. आणि याच्यामध्ये आपण लिहू शकतो की पावडर कोटिंग आहे, ॲल्युमिनियमची आहे की SS ची आहे. आता बरेच प्रकार आले आहेत, PVCचे पण आलेले आहेत. तुम्हाला जे स्पेसिफिकेशन पाहिजे ते इथे तुम्ही लिहू शकता. आता ही झाली आपली 4 फूट बाय 4 फूटची. इथे द्यायचं आहे डिटेल्स ऑफ विंडो W1. आणि याला बोल्ड करून घेऊ. ॲक्च्युली ना इथे आपल्याला प्लॅन लिहावं लागेल. PLAN. आणि इथे एलिव्हेशन. माऊस एक खराब झाला, मी ऑर्डर केला आहे, 1-2 दिवसात येईल तो. LG G110चा घेतला आहे मी. नाही, LG G102, 110 नाही, हे एलिव्हेशन. आणि यामध्ये आपण अजून एक ॲड करू शकतो, ते म्हणजे ऑफसेट 3 फूट. याची आपण सील ॲड करू शकतो इथे. आणि याला हे इरेज करू आणि याला 0 या लेअरमध्ये टाकू. आणि इथे ना हे एलिव्हेशन, हे टेक्स्ट आपण खाली घेऊ आणि डायमेन्शन देताना आपण असं देऊ शकतो, 3 फूट आणि ही 4 फूट. इथे डायमेन्शन आपल्याला सध्या तरी इथूनच द्या.
आता याची सेक्शन काढायची काही गरज नाही. जर तुम्हाला काढायची इच्छा असेल तर तुम्ही काढू शकता. हेच फक्त इकडं जाऊन वरती जाऊन रोटेट होऊन बसणार आहे. फक्त ही जी फ्रेम आहे ती ही इथं कट झालं ती इथून इथे येणार आणि ही इथून इथे जाणार. एवढाच फरक आहे तो. मग आपण काय करू, हे थोडंसं आपण कमी करून घेऊ आणि इथं लिहायचं फ्लोअर लेवल म्हणून इथं लिहायचं आणि ते स्मॉल केसमध्ये लिहू आपण. फ्लोअर LVL आणि लिजंड एक देऊ आपण. हे झालं W1चं. आता कॉपी का होईना, हे कॉपी करून घेऊ इकडे. इथे नाव द्यायचं आहे W2. सेम येणार, काही फरक नाही. फक्त आपल्याला हे जे आहे ते 1 फुटानं वर घ्यायचं आहे. आणि इथे आपण W3 इथे एक राहिले, इथे देऊ आणि इथे हे W1 हे याचा अप्पर केसमध्ये घेऊ. आता जेवढे आपले W1 आहेत ते कॉपी करून घेऊ. फर्स्ट फ्लोअरला पण इथे एक येणार, इथे एक येणार, इथे एक येणार. आता आपली मायामध्ये ही पण 4x4च आहे. DI एंटर केली की आपल्याला खाली डायमेन्शन 4x4च आहे. जर तुम्हाला वरची 4x5 करायची असेल तर त्याचे डिटेल्स आपल्याला ॲड करावे लागणार. W1 झालं, W1 झालं. आता इथे हे येणार W2. W2. आता आपलं राहिले हे व्हेंटिलेटर्स. त्याला पण काय सेमच प्रोसिजर आहे. फक्त आपला हा जो इरेज होणार, हा सुद्धा इरेज होणार आणि यातली हे मी बाजूला घेतो. ही बाजूला घेतो आणि ही इरेज करतो. हे डिलीट करतो, हे सुद्धा डिलीट करतो. डिलीट. सॉरी, हे मी काय करतो आता, थोडी शॉर्टकट वापरतो. ही स्ट्रेच करून इथे घेतो आणि ही इकडे स्ट्रेच करून घेतो. ही सुद्धा इकडे स्ट्रेच करून घेतो. आणि जी 4 फूट आहे ते आपल्याला द्यायचं आहे 2 फूट. O एंटर, 24 एंटर. इथून इथे स्ट्रेच करून घेऊ 24. आणि ह्या केसमध्ये काय होणार, हे तर काय आपल्याला इरेज करावं लागणार नाही. ते लुअर्स दाखवून घ्यायचे. आपण हे ट्रिम करून घेऊ.
इरेज करतो. हे स्ट्रेच करून घेतो मी इकडं. आता हा जो पार्ट आहे हा आता मी एक्सप्लोड करतो आणि यातलं हा पार्ट नको आहे, हा सुद्धा नको आहे. हा सुद्धा एक्सप्लोड करतो आणि यात हे इकडे फिलेट करून घेतो आणि ते नको आहे अनवॉन्टेड गोष्टी आपण इरेज करून घेऊ. आणि हे चेक करू आता. ह्याचं जे ह्याच्या भोवतीचं जे ॲल्युमिनियमचं मटेरियल आहे ते मिरर करू आणि इकडे हे मूव करून घेऊ. आता मी रेफरन्ससाठी काय करतो, हे इथे घेतो आणि ही इथे घेतो आणि याला आपण हे स्ट्रेच करून घेऊ. इथून इथे आणि इथून इथे. या केसमध्ये आपल्याला ह्या ज्या ग्लासेस आहेत ना, ह्या ग्लास येणार नाही आपल्याला. इथे हे ग्लास लुअर्स येणार. मग त्या केसमध्ये आपण एक बॉक्स दाखवू शकतो. हे जे हे इरेज करतो. ॲक्च्युली एक बाहेर इथे ॲक्च्युली जाळी बसते आणि आतल्या साईडला ते आपल्याला हे बसवावं लागतं, त्यामुळे असू देते. आता इंडिकेटिव्ह आपण एवढं हे दाखवून घेऊ. हे इथं बसलं आणि इथे आपल्याला लोअर्स बसणार. मग त्या केसमध्ये आपल्याला हेच इथे घ्यावं लागणार. हे थोडं लोअर्स फिरण्यासाठी त्याचं मेकॅनिझम कसं असतं, सेंटरला त्याचं फिक्सिंग होतं आणि इथून इथपर्यंत एक अंदाजे आपण ऑफसेट करून घेऊ. आणि हे एलिव्हेशनला हे करू. हे पण फ्रेमला घेतो मी आणि याचा कलर आपल्याला थोडासा निळसर दाखवायचा आहे. इथे घेतो आणि हेच लाईन आपल्याला इथे कॉपी करून घ्यावी लागणार. तीन इंच जास्त होते. 1.5 इंच इकडे घेतो आणि हे 1.5 इंच. मूव एंटर, पी एंटर करून हे सगळं जे आहे ते थोडंसं हे आपलं झालं लुअर्स. आता याला इकडे हे डायमेन्शन देऊ. आणि इथे डिटेल्स ऑफ व्हेंटिलेटर आणि इथे व्ही देऊ. मूव करू आणि
आपल्या प्लॅनमध्ये पण तिथं ते हां, हे थोडंसं इथे घेऊ, याला नाव देऊ व्ही. हे ॲनोटेशन आपल्याला इथे अपडेट करावे लागणार. DO ओके. तर आपलं ही शीट तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे, कॉपी करू. हा जो ब्लॉक आहे, नाही हा ब्लॉक नाही, ॲक्च्युली आपण ब्लॉक केलाच नाही यावेळेला. इकडे घेतो, हे थोडं खाली घेऊ, इकडं मूव करतो. हे व्हर्टिकल बसते का बघू. जर याच प्रोपोर्शनेटमध्ये जर ते व्हर्टिकल झालं तर ठीक आहे. नाही, बहुतेक नाही होत, तर हे ट्राय करून बघतो. सेंटरपासून ट्राय करून बघूया. एंटर, इथून ते इथं. एक काम करू आपण, हे स्केल SC एंटर, हे थोडंसं लहान करू 0.75, आणि हे सुद्धा 0.75. हे इकडे मूव करून घेतो, आणि हा जो सर्कल आहे तो कॅन्सल करून घेऊया आपण, तो रेक्टँगल टाकू इकडे. आणि हे आपण एलिव्हेशनच्या लेअरला टाकू आणि क्लोज करू, सेव्ह करू. हे झालं नाही वाटतं, सरळ मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो. हे ह्याच्याच लेअरला दिसते, हे ह्याच्या लेअरला आहे, ते एलिव्हेशनला टाकू आणि सेव्ह करू. सेव्ह चेंजेस, ओके. आता काय करू आपण, हे इकडे मूव करू, आणि याला ना आपण याला सुद्धा सेपरेट फ्रेमिंग देऊ, म्हणजे काय गोंधळ उडणार नाही. इथपर्यंत देऊ, हे मूव करू, आणि हे ॲडजस्ट करून घेऊ आपण. इकडे मूव करू, पुन्हा हे सेम बॉक्सेस आहेत ते इथे ॲड करू. इकडं मूव करतो. आता आपल्याला हे स्केल करून घेऊ. ओके, थोडंसं ओव्हर घेऊ, आणि हा बॉक्स आहे ना
हा इथे कॉपी करू आणि हा आता याचं टेक्स्ट हे फार मोठं वाटतंय, याला आपण देऊ 6 इंच. कारण आपण ज्यावेळेला डिटेल्स देतो त्यावेळेला ड्रॉइंग आणि टेक्स्ट हे लहान होतात. लहान झाले की आपल्याला हा प्रोफार्मा आपण जो तयार केला आहे मग तो मोठा वाटायला लागतो, त्याचे टेक्स्ट साईज आपल्याला मोठे वाटायला लागतात. त्यामुळे हे कमी करून घेऊ आणि हे सुद्धा 6 इंच आहे ते 4 इंच करू. कंटेंट ऑफ शीट आपली काय येणार आहे, डिटेल्स ऑफ डोअर्स अँड विंडोज. हे थोडं लहान करू, हे मूव करू, हे सुद्धा इकडे मूव करू. डिटेल्स ऑफ डोअर अँड विंडो आणि याला शिफ्ट करून घेऊ इकडे. पुन्हा हे नेम ऑफ प्रोजेक्ट, तुमचं काय जे नेम ऑफ प्रोजेक्ट इकडे तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा इकडे स्ट्रेच करून घेऊ. इथे इरेज करून घेतो, ही इकडे याच्या शेजारी ठेवून द्या. म्हणजे काय होते, आपल्याला ज्यावेळेला प्रिंट द्यायचं असेल त्यावेळेला रेफरन्ससाठी आपण हा प्लॅन पण त्यांना देऊ शकतो. डोअर विंडोवाल्यांना आपण हे डिटेल्स झाले आणि हे रेफरन्ससाठी म्हणजे कोणते डोअर्स कुठे बसणार आहेत हे आपण या प्लॅनचा उपयोग होईल तिथे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.